आज आपण पाहूया हरिपाठामधील 8वा अभंग. संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपथी येणे पंथी. रामकृष्ण वाचा बावहा जीवाचा, आत्मजो शिवाचा रामजप. एक तत्वे नाम साधती साधन, द्वैत्याचे बंधन न भादिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धव लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. या अभंगातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या मनोवृत्तीची धाव संतांच्या संगतीकडे लावा व या साधनाने तू लक्ष्मीपतीस वश करून घे. म्हणजे संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे ती गोष्ट मनावर धरून देहाने मनाने तसे वाग. हरीला वश करून घेण्याचे साधन हेच आहे. वाचेने निरंतर रामकृष्णाचा जप करणे हाच जीवाचा धर्म होय. म्हणून मायोपाधिक शिवाचा आत्मजो राम, ज्याचे तू भजन कर. अथवा रामजप हाच शिवाचाही आत्मा आहे. अर्थात जीवनाने ज्याचे भजन करणे आवश्य आहे. एकतत्वहारी त्यास त्याच्या नामरूपी साधनाने जे कोणी प्राप्त करून घेतात त्यांचे मी आणि तू इत्यादी द्वैत बंधनाची बाधा होत नाही. योग्याने 17व्या जीवनकळेच्या प्राप्तीमध्ये जे सुख व जी आवड आहे तेच सुख व तीच आवड वैष्णवांना हरीच्या नामामृत सेवामध्ये आहे. बाळपणीच्या प्रल्हादाने जिवेवर हरीच्या नामाचा उच्चार ठसला व कृष्णासारख्या उदार ज्ञानदाता उद्धवा मिळाला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीचे नाम सर्व परमार्थिक साधनात सोपे असून ते सर्व मनुष्यांना दुर्मिळ झाले आहे. कारण हरीचे नाम कोणी घेत नाही. त्याची सुलभता व योग्यता जाणून ते नाम शोधतीत घेणार असा पुरुष विरळ आहे. म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगात म्हणतात, रामकृष्ण हरी.